जय आदिशक्ती. मी संगीता खोकले. अदृश्य अस्तित्व या चॅनलवरती सर्व साधकांचं सहर्ष स्वागत करत आहे. आजचा विषय असा आहे की अंगात येणाऱ्या दैवी संचाराची पाळणूक कशी करावी. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा. अंगात येणाऱ्या दैवी संचाराची पाळणूक. तुम्ही कुठे विटाळात खाऊ नये. कुठे कुणी डिलिव्हरी झालेली असेल तिथे तुम्हाला खायचं नाही आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये पिरियड्स आले असेल तर तुम्ही तिथे ते खायचं, कोणा त्यांच्या हातचं खायचं नाही आहे. ती पाळणूक करायची आहे. 10वं 13वं किंवा सावडण्याचा विधी असेल तिथं तुम्हाला खायचं नाही आहे. मग तुम्ही असं म्हणाल की ताई आम्ही याच्यापेक्षा कडक पाळते किंवा आम्ही या सर्व गोष्टी पाळते. बरं ठीक आहे, या तुम्ही सर्व गोष्टी पाळताय, एवढं पाळलं म्हणून झालं का. तुमच्या अंगामध्ये जर दैवी संचार येत असेल तर तुम्ही नॉनव्हेज बी खाल्लं नाही पाहिजे. नॉनव्हेजसुद्धा हे चालतं का आई जगदंबेला. हे सुद्धा तुम्ही खाल्लं नाही पाहिजे. तुम्ही दारू पिताय, नॉनव्हेज खाताय आणि तुम्ही म्हणताय माझ्या अंगामध्ये दैवी शक्ती आहे, असं कसं चालेल. आता बघा अजून की काही गुरुवर्य आहेत आणि त्यांच्या परत दुसऱ्या व्यक्तींबरोबर त्यांचे संबंध आहेत. हे असं हे चालतं का देवाला. मग यामुळे त्या देवांची नावं खराब होत चालली. एकाबरोबर सगळ्यांची नावं खराब होतात. ते सर्वजण अशी नाही आहेत, पण काही मी सर्वांना बोलत नाही, पण एखादा व्यक्ती तरी मुळात तसा आहे आणि आमच्या कानावरती विषय आल्याशिवाय आम्ही बोलत नाही. आता बरेच मी तर काही ठिकाणी असं पाहिलं की इकडे बोकडं कापलेलं असतं, ते गुरुवर्य मस्त बोकडं खातात आणि तिकडे खाल्ल्यानंतर मग राशीचा कार्यक्रम करतात. हे कितपत मान्य आहे. ह्यासुद्धा गोष्टी पाळल्या पाहिजे. देवाला ह्या गोष्टी चालत नाही. असं जर चालत असेल तर देव त्यांच्या अंगात जरी येत असेल तरी तो निघून जाणार. देव काय बाजारचा भाजीपाला नाही की असं कुठं पण थांबायला. आणि येत जरी असेल तरी मग तो ढोंगी म्हणायचा. ही खरे संचार नाही, ते ढोंग करत असतील. या सर्व गोष्टी जर ते करत असतील तिथं संचार असेल, हे बिलकुल बी कदापि मान्य नाही. या सर्व गोष्टी अजिबात चालत नाही आहेत. आता लोकांना असं वाटतं की बाबा हे एवढं चुकीचं वागून सुद्धा यांच्या अंगामध्ये देव कसा येतो. यांनी बाजार मांडून ठेवलाय देवांचा देखील. या सर्व गोष्टी बिलकुल चालत नाही आहे देवाला. नुसतं तुमची ही विटाळातली पाळणूक आणि तुम्ही म्हणताय आम्ही सुतकातलं खात नाही, हे पाळणूक होत नाही. तुमची कर्म पण नीट पाहिजे. दुसऱ्याबद्दल तुमच्या भावनासुद्धा व्यवस्थित पाहिजे. कुणी संकटामध्ये सापडला असेल त्याची मदत करा. कुणाला गरज असेल तर तिथं धावून या. कुणाची निंदा करू नका. सत्कर्म करा, चांगली कर्म करा. चांगल्या कर्माची फळ चांगलीच मिळतात. आता एका ताईचा मला प्रश्न आहे माझ्याकडं की ताई आम्हाला परडी घ्यायची आहे आणि आमच्याकडे संचार वगैरे काही नाही, पण आम्हाला असंच सेवेसाठी घ्यायची आहे किंवा आमच्या स्वप्नामध्ये येतं, आम्हाला असं वाटतं की आम्ही आईची परडी आणलीच पाहिजे घरामध्ये, पण आमच्याकडे संचार वगैरे काही नाही. त्यांनी बऱ्याच ठिकाणी बघितलं पण त्यांना असं सांगण्यात आलं की तुमच्या अंगामध्ये संचार नाही आहे तर तुम्ही परडी घेऊ शकत नाही. परडी घेण्याचा अधिकार फक्त संचार ज्यांना येतो त्यांनाच आहे. तर तुम्हाला जर परडी घ्यायची असेल तर तुमच्या पहिले अंगात आणावं लागेल आणि अंगात आणण्यासाठी तुम्हाला 50,000 रुपये खर्च येईल आणि त्यानंतर मग गेनमाळीचा खर्च 2.5 लाख रुपये येईल. त्यानंतर टोटल त्यांना 3 लाख रुपये खर्च सांगितला. त्यानंतर तुम्ही परडी आम्ही आमच्या हाताने तुमच्या हातावरती देऊ, अशी परडी तुम्ही घेऊ शकता. तर मला त्यांनी विचारलं ताई मग आम्ही परडी घेऊ शकत नाही तर तुम्ही का बिनधास्त परडी घेऊ शकता. ती एक सेवा आहे. तुम्हाला जर आईची सेवा करायची असेल तर तुम्ही परडी घेऊ शकता. परडी म्हणजे साक्षात आई जगदंबा आहे. जी लोक नावं ठेवतात लोकांना जोगवा मागताना, त्यांना म्हणावं की तुम्ही असा भ्रष्टाचार करू नका, लोकांना नावे ठेवू नका. त्या जगदंबेने राजाला सुद्धा जोगवा मागायला लावलेला आहे. त्यामुळे अशी नावं ठेवू नका. ज्यांना पण परडी घ्यायची असेल ती परडी घेऊ शकतात. संचाराचा आणि परडीचा याच्यामध्ये संबंध नाही. ज्यांच्या हातावरती परडी आलेली आहे संचारामध्ये तो वेगळा विषय आणि आनंदाची परडी आणायची असेल तो वेगळा विषय. तर तुम्ही परडी घेऊ शकता. असं कुणाचंही ऐकून काही नाही होत. तुम्ही योग्य मार्गदर्शन घ्या आणि अजून वेगळ्या ठिकाणी चौकशी करा, तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन होईल. किंवा तुम्हाला काही अशा अडचणी असेल तर तुम्ही कॉल करून येऊ शकता इकडे, असं काही हरकत नाही. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर व्यवस्थित वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ही दैवी सेवा करा. जय आदिशक्ती.